नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लास टेक मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला बघायचं आहे इयत्ता 6वी भूगोल प्रकरण 2। चला वृत्ते वापरूयात आणि या प्रकरणाचा स्वाध्याय आपल्याला बघायचा आहे। जर तुम्हाला वर्ग 6वी चे इतर व्हिडिओ बघायचे असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्यांच्या लिंक दिल्या आहेत, जाऊन तुम्ही बघू शकता। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून महत्त्वाचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। आणि महत्त्वाचं काय मित्रांनो, कारण आमच्या चॅनलवर तुम्हाला स्पष्टीकरणासहित सर्व गोष्टी मिळत राहतात, त्याच्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। बाकीचे चॅनल जर बघितले तुम्हाला फक्त त्याच्यावर स्वाध्यायच मिळेल व इतर काही गोष्टी मिळतील, पण आमच्या चॅनलवर तुम्हाला सगळे विषय मिळत असतात, त्याच्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला सुरुवात करूया या व्हिडिओला। प्रश्न आहे, अचूक पर्यायासमोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा। पहिला प्रश्न आहे, 66°30' उत्तर अक्षवृत्त म्हणजे? याचं उत्तर आहे आर्क्टिक वृत्त। याला काय म्हणतात? आर्क्टिक वृत्त। तर बघा मित्रांनो, इथे तुम्हाला दिसेल 66°30' हे म्हणजे असते आर्क्टिक वृत्त। दुसरा प्रश्न आहे, कोणते अक्षवृत्त पृथ्वीला 2 समान भागामध्ये विभागते? तर त्याचं उत्तर आहे विश्ववृत्त। विश्ववृत्त हे काय करते? पृथ्वीला 2 समान भागामध्ये विभागते। बघा मित्रांनो, ही आहे आपली पृथ्वी आणि पृथ्वीच्या मधामधून ही तुम्हाला रेषा दिसते, ही आहे विश्ववृत्त। 0°, 0°, ही काय करते? आपल्या पृथ्वीला 2 भागामध्ये विभागते। तिसरा प्रश्न आहे, आर्क्टिक वृत्ताचे उत्तर ध्रुवापासूनचे कोनीय अंतर किती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, ते आहे 23°30'। म्हणजे आर्क्टिक वृत्ताचे उत्तर ध्रुवापासूनचे कोनीय अंतर किती आहे? तर ते आहे 23°30'। चौथा प्रश्न आहे, 0° मूळ रेखावृत्त व विषुववृत्त कोणत्या ठिकाणी एकमेकांना छेदतात? तर याचं उत्तर आहे ते आहे अटलांटिक महासागर। कुठे छेदतात? तर अटलांटिक महासागर येथे। पाचवा प्रश्न आहे, कोणत्या अक्षवृत्तापर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात? तर याचं योग्य उत्तर आहे ते आहे मित्रांनो कर्कवृत्त आणि मकरवृत्त। कर्कवृत्त आणि मकरवृत्त या अक्षवृत्तापर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात। सहावा प्रश्न आहे, दक्षिण ध्रुवावरील ठिकाणचे अक्षवृत्तीय स्थान कोणते असते? तर ते असते 90° दक्षिण अक्षवृत्त। 90° दक्षिण अक्षवृत्त। हे सर्व तुम्ही लिहून घेऊ शकता। त्यानंतर ब प्रश्न दिलेला आहे, खालील विधाने तपासा, अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा। चला तर आता आपण बघूया। पहिला प्रश्न आहे, एखाद्या ठिकाणचे स्थान सांगताना फक्त रेखावृत्ताचा उल्लेख केला तरीही चालतो। उत्तर आहे अयोग्य। याचं कारण काय आहे? तर पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणचे स्थान सांगताना फक्त एक अक्षवृत्त व एक रेखावृत्त विचारात घेतले जातात। म्हणजे फक्त एक अक्षवृत्त सांगून चालणार नाही किंवा एक रेखावृत्त सांगून चालणार नाही, तर आपल्याला एक अक्षवृत्त व एक रेखावृत्त विचारात घ्यावा लागतो। दुसरा प्रश्न आहे, एखाद्या प्रदेशाचा विस्तार सांगताना लगतच्या प्रदेशाच्या मध्यभागातील अक्षांश रेखांश गृहीत धरावे लागतात। अयोग्य। कारण काय आहे बघा, एखाद्या प्रदेशाचा विस्तार सांगताना सुरुवातीच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश तसेच शेवटच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश विचारात घेतले जातात। बघा, तर कधी मध्यभागातून अक्षांश व रेखांश गृहीत धरले जात नाही, तर सुरुवातीचा जो भाग असतो तिथून तो विचारात घेतला जातो। ठीक आहे, त्यानंतर सुरुवातीचा विचारात घेतल्यानंतर शेवटच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश विचारात घेतले जातात। तिसरा प्रश्न आहे, फक्त नकाशाद्वारे एखाद्या रस्त्याचे स्थान सांगता येते? उत्तर अयोग्य आहे।
कारण नकाशाप्रमाणे भौगोलिक माहिती प्रणाली इत्यादीद्वारे एखाद्या रस्त्याचे स्थान सांगता येते. बघा, आता नकाशानेच नाही तर इतर सुद्धा गोष्टी आहेत त्याद्वारे सुद्धा आपण काय करू शकतो, त्याची माहिती सांगू शकतो. चौथा प्रश्न आहे, 0° पूर्व रेखावृत्त व 180° पूर्व रेखावृत्त. अयोग्य. कारण 0° व 180° रेखावृत्त. तर बघा मित्रांनो, आता इथं आपली एक थोडी चूक झालेली आहे. ती म्हणजे काय, इथं दिलेलं आहे 0° पूर्व रेखावृत्त व 180° पूर्व रेखावृत्त. तर इथं सुद्धा काय पाहिजे, इथं सुद्धा रेखावृत्त पाहिजे. ठीक आहे. एक मिनिट हा. त्याचं उत्तर होईल 0° रेखावृत्त व 180° रेखावृत्त. पाचवा प्रश्न आहे, एखादा मार्ग किंवा नदी प्रवाहाचा विस्तार उगमाकडील स्थानाच्या अक्षांशापासून शेवटच्या स्थानावरील रेखांश दरम्यान सांगितला जातो. तर अयोग्य आहे. कारण बघा, एखादा मार्ग किंवा नदीचा प्रवाह किंवा त्याचा विस्तार, नदीचा प्रवाहाचा विस्तार उगमाकडील स्थानाच्या अंशापासून व रेखांशापासून ते शेवटच्या स्थानावरील अक्षांशाच्या व रेखांशाच्या दरम्यान सांगितला जातो. म्हणजे आपल्याला एका स्थानावर, म्हणजे त्याची सुरुवात तिथं झाली, त्याचा आपल्याला अक्षांश व रेखांश दोन्ही माहित पाहिजे, आणि शेवट झाला तिथला सुद्धा आपल्याला अक्षांश व रेखांश माहित पाहिजे, जर आपल्याला एखाद्या नदी प्रवाहाचा विस्तार सांगायचा असेल तर. ते तुम्हाला समजलं असेल. चला जाऊया समोर. 6वा प्रश्न आहे, 8°4' उत्तर अक्षवृत्त ते 37°66' उत्तर अक्षवृत्त ही अचूक स्थान निश्चिती आहे. हे अयोग्य आहे. कारण काय आहे बघा, कारण 8°4' उत्तर अक्षवृत्त ते 37°66' उत्तर अक्षवृत्त ही अचूक स्थान निश्चिती नसून अचूक अक्षवृत्तीय विस्तार आहे. हा काय बघा, आता इथं तुम्हाला दिसेल की इथं दोन्ही ठिकाणी इथं सुद्धा उत्तर अक्षवृत्त दिलेलं आहे आणि इथं सुद्धा उत्तर अक्षवृत्त दिलेलं आहे. म्हणजे याच्यापासून आपल्याला स्थान निश्चिती समजणार नाही, फक्त अक्षवृत्तीय विस्तार फक्त आपल्याला समजेल. प्रश्न तिसरा आपल्याला दिलेला आहे, नकाशा संग्रहातील जगाच्या व भारताच्या नकाशात पाहून खालील काही शहरांचे स्थान शोधा व त्यांचे अक्षांश व रेखांश लिहा. मुंबईचा आहे 19° उत्तर अक्षांश व 73° पूर्व रेखांश. गुवाहाटी आहे 26° उत्तर अक्षांश व 91° पूर्व रेखांश. श्रीनगर आहे 34° उत्तर अक्षांश व 75° पूर्व रेखांश. भोपाळ आहे 23° उत्तर अक्षांश व 77° पूर्व रेखांश. चेन्नई आहे 13° उत्तर अक्षांश व 18° पूर्व रेखांश. ओटावा आहे 45° उत्तर अक्षांश व 76° पश्चिम रेखांश. टोकियो आहे 36° उत्तर अक्षांश व 140° पूर्व रेखांश. जोहान्सबर्ग 26° दक्षिण अक्षांश व 28° पूर्व रेखांश.
न्यूयॉर्क आहे 41 अंश उत्तर अक्षांश व 74 अंश पश्चिम रेखांश. लंडन आहे 52 अंश उत्तर अक्षांश व 0 अंश 8 मिनिट पश्चिम रेखांश. चौथा प्रश्न इथे आपल्याला दिलेला आहे, पुढील बाबीचे विस्तार नकाशा किंवा पृथ्वीगोलाच्या सहाय्याने लिहा. मोबाईल व इंटरनेटचा वापर करून तुम्ही उत्तरे पडताळून पहा. महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्याचा जर विस्तार जर आपण बघितला तर हा आहे 16 अंश 3 मिनिट उत्तर अक्षांश ते 22 अंश उत्तर अक्षांश आणि 72 अंश पूर्व रेखांश ते 81 अंश पूर्व रेखांश. म्हणजे एखाद्या गोष्टीचा विचार सांगायचा असेल तर त्या सुरुवातीचं जे टोक असते त्याचा आपल्याला अक्षांश, ठीक आहे, अक्षांश माहित असायला पाहिजे, ठीक आहे, आणि रेखांश सुद्धा माहित असायला पाहिजे. आपल्याला दोन्ही गोष्टी माहित आहेत म्हणून त्याचा आपण विस्तार सांगू शकतो. त्यानंतर चिली हा देश आहे. तर बघा 16 अंश दक्षिण अक्षांश ते 56 अंश दक्षिण अक्षांश आणि इथे आपल्याला दिला आहे 70 अंश 40 मिनिट पश्चिम रेखांश ते 70 अंश पश्चिम रेखांश. ऑस्ट्रेलिया खंड जर बघितला तर इथे आपल्याला 10 अंश पाहिजे, ठीक आहे, इथं 10 अंश पाहिजे. 10 अंश 41 मिनिट दक्षिण अक्षांश ते 43 अंश 38 मिनिट दक्षिण अक्षांश आणि 113 अंश 9 मिनिट पूर्व रेखांश. ते एक राहिलेलं आहे ते आपल्याला दिलेलं आहे 153 अंश ते 38 मिनिट पूर्व रेखांश. श्रीलंका बेट बघा 6 अंश 48 मिनिट उत्तर अक्षांश ते 9 अंश अशा प्रकारे वरती लिहायचं तुम्हाला. 9 अंश 50 मिनिट उत्तर अक्षांश आणि 79 अंश 40 मिनिट पूर्व रेखांश ते 81 अंश 45 मिनिट पूर्व रेखांश. त्यानंतर दिला आहे रशियातील ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग. बघा आता जी सुरुवात आहे ती आहे सेंट पीटर्सबर्ग ते शेवट आहे व्हॅल्डिओस्टोक, ठीक आहे. आता बघा याचा विस्तार कसा आहे तर 59 अंश उत्तर अक्षांश ते 43 अंश उत्तर अक्षांश आणि 30 अंश पूर्व रेखांश ते 132 अंश पूर्व रेखांश. आता पाचवा प्रश्न इथे आपल्याला दिलेला आहे, पुढील आकृतीत महत्वाची वृत्ते काढा व त्यांची अंशात्मक मूल्ये लिहा. ती आकृती तुम्हाला पुस्तकामध्ये पाहायला मिळेल. त्याच्यावर तुम्हाला अशा प्रकारचं काय करायचं आहे तर त्या आकृतीवर तुम्हाला अशा प्रकारे काय करायचं आहे, महत्वाची वृत्ते काढायची आहे. बघा ही सरळ एक वृत्त आलेलं आहे आपल्याला, ठीक आहे. आता बघा हे वृत्त तुम्हाला दिसते, हे आहे आर्थिक वृत्त आहे. आर्थिक वृत्त 66 अंश 30 मिनिट उत्तर. त्यानंतर आहे 180, ठीक आहे, हे इकडलं दिलेलं आपल्याला हे 180 अंश रेखावृत्त हे, ठीक आहे. त्यानंतर हे तुम्हाला दिसते, ठीक आहे, हे आहे 23 अंश 30 मिनिट उत्तर कर्कवृत्त. त्यानंतर हे पृथ्वीचे दोन भाग झालेले आहेत ते आहेत विषुववृत्त. त्यानंतर खाली बघा दक्षिणेस इथे आहे मकर वृत्त 23 अंश 30 मिनिट. त्यानंतर खाली जर बघितलं तर 66 अंश 30 मिनिट दक्षिण हे अंटार्क्टिक वृत्त आहे, ठीक आहे. तर हे महत्वाचे वृत्त तुम्ही काय करू शकता तिथं काढू शकता. त्यानंतर आहे ई पुढील तक्त्यात प्रमुख वृत्ते अंशात्मक मूल्यासह लिहा. आता प्रमुख अक्षवृत्ती आपण बघूया. उत्तर ध्रुव तर त्याचं जे मूल्य आहे ते आहे 90 अंश.
आर्थिक वृत्त त्याचं जे मूल्य आहे 66 अंश 30 मिनिट. उत्तर. कर्कवृत्त जर बघितलं तर आहे 23 अंश 30 मिनिट. ठीक आहे, 30 मिनिट. आणि हे सुद्धा जे दिसते तुम्हाला हे सुद्धा उत्तर आहे. ठीक आहे, इथं उत्तर लिहिणं महत्वाचं असतं. ठीक आहे, पृथ्वीच्या कोणत्या बाजूला आहे, दक्षिणला आहे की उत्तरला, हे महत्वाचं असतं. त्यानंतर आहे विषुववृत्त. विषुववृत्त जर बघितलं तर याचा जो मूल्य असते ते असते 0 किंवा 0 अंश. ठीक आहे, म्हणजे तो कुठल्या आपल्या उत्तर किंवा दक्षिण दाखवायची गरज नसते, कारण तो पृथ्वीच्या मधोमध असते, त्यामुळे पृथ्वीचे 2 भाग होतात. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला दिलं आहे मकर वृत्त. मकर वृत्त जर बघितलं आपण तर त्याचं मूल्य आहे 23 अंश 30 मिनिट. ठीक आहे, आणि हे दक्षिणेकडील आहे. कुठलं आहे ते दक्षिणेकडील दिल्यामध्ये तर आपल्याला द लिहावं लागेल. काय लिहावं लागेल? द. किंवा तुम्ही इतर सुद्धा लिहू शकता, त्याच्यामध्ये आर्टिक वृत्त आहे, त्यानंतर दक्षिण वृत्त आहे, या गोष्टी तुम्ही लिहू शकता. आता प्रमुख रेखावृत्त जर बघितलं तर एक आहे शून्य रेखावृत्त, त्याला मूळ रेखावृत्त सुद्धा म्हणतात, किंवा त्याला ग्रीनिचचे रेखावृत्त सुद्धा असे म्हणतात. नंतरच आहे इथं थोडेसे मिस्टेक झालेले पुन्हा आपल्याकडनं. इथं काय पाहिजे तर इथं 180 अंश पाहिजे, वरती असं अंश दाखवायचं असतं. 180 रेखावृत्त, यालाच आपण आंतरराष्ट्रीय वाररेषा सुद्धा म्हणतो. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा लेसन इथं संपलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कळवा.